आज मी तुमच्यासाठी रताळ्याची खीर बनवतोय. इतकी यम्मी, टेस्टी आणि इझिली बनणारी ही रताळ्याची खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. किसणीमध्ये रताळ्याला मी पूर्ण किसून घेतो. अशा टाईपचं किसून करून घेतलंय. त्यानंतर आपल्याला काय करायचं, रोस्ट करायचं. त्यापूर्वी आपण काय करतो, पॅनवरती खूप सारा तूप टाकलाय. त्यावरती काही ड्रायफ्रुट्स टाकले. ड्रायफ्रुटला मस्त रोस्ट करून घ्यायचेत. मग रोस्ट केलेले ड्रायफ्रूट साईडला काढून घ्या आणि त्याच तुपामध्ये आपल्याला तो टाकायचा जो किसून घेतलेला आपण रताळा होता, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि तो घीसोबत रोस्ट करून घ्यायचा आहे. थोडंसं येलो सारखा दिसायला लागेल तो, जसं आपण रताळा उकडल्यानंतर कसं येलो दिसतो तसा करायला घ्यायचा आहे. मग त्याच पॅनमध्ये आपल्याला ॲड करायचं दूध, साखर, थोडीशी जायफळ पावडर, थोडीशी टाकायची वेलची पावडर. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं थोडासा काजू बदामची पावडर टाकायची, ज्याने तो असं थोडं घट्ट होईल आपलं हे. आणि त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं आपल्याला थोडं केशर. हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. मग ॲड करायचा जो आपण मस्त रताळा घेतला होता, जो रोस्ट करून घेतला तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मग थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे, मिक्स करून घ्या आणि थोडी झाकण ठेवून लो मीडियम फ्लेममध्ये एक 7-8 मिनिटं आधी ठेवून द्या. प्रॉपर त्याला फुलू दे आणि अशा प्रकारे तयार होतं ही खीर, रताळ्याची खीर, जी इतकी मजेदार वाटेल. तुम्ही याचा हलवा ट्राय करू शकता, खीर बनवू शकता. तुमच्यावरती आहे. पण खायला खूप टेस्टी आणि यम्मी लागतं आणि काहीतरी वेगळं वाटतं. सो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं झालंय.